झोपणार आहे? झोपणार आहे का नाही झोपणार? का झोपणार आहे? घरी लाईट आहे, इकडे उजेड आहे, इकडे धोका वाटत नाही. एक हात अंतर करून आता इथंच झोपणार आहे. आमच्या या एक हात अंतरामध्ये आमचं कुटुंब सुरक्षित झालं पाहिजे ही भावना आहे. आणि जर तसं होणार नसेल तर आम्ही इथून उठणार नाहीये. कुणाशी ऊर्जा मंत्र्याशी कोण बोलायचं, मुख्यमंत्र्याशी कोण बोलायचं? कारण मुख्यमंत्री चाचा आहे, वहीच भतीजा आहे, वहीच ऊर्जा मंत्री आहे. तो चाचा भतीजा पिक्चर नाही का, चाचा वहीचे आणि भतीजा वहीचे. अगदी सगळे रोल मुख्यमंत्री करतायत. त्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, आमच्या घरची लाईट खंडित होणार असेल तर आम्ही इथं सुरक्षित आहोत. इथली लाईट खंडित होते का? का नाही होत? शहरातली लाईट, इथं अधिकारी लोक राहतात, त्यांना तिथं सुरक्षित राहिलं पाहिजे, त्यांचा मृत्यू होऊ नये. इकडे ठार मेले तरी चालतील. म्हणून आम्हाला बाकीची कारण नकोय का इकडे लाईटचं कन्झम्पशन जास्त वाढलंय तिकडे कन्झम्पशन आमचं. आम्हाला इंजेक्शन द्यायचं काम करू नका. आमची विनंती आहे साहेब, तुम्ही आमच्यामधले मूल आहात, तुमच्यातला मानवीय दृष्टिकोन मला माहित आहे. जरी तुम्ही इन्स्पेक्टर आहात, वेळोवेळी तुम्ही तुमच्यातला माणूस दाखवून दिलाय. आम्ही इथं राहणार, आम्ही आमच्या घरी लाईट खंडित होणार असेल तर घरी जाणार नाही. एखाद्या दिवसाचा प्रश्न आम्ही सहन करू. उन्हाळ्यात सुद्धा लाईट गेले, मार्चला सुद्धा त्यांनी इमर्जन्सी लोड शेडिंग लादलं, एप्रिललाही लादलं. आम्ही त्यावेळेस समजलो, जाऊ द्या बुवा, आमच्याकडे काही काम नाही, आता पाणी नाही तर काम नाही. पण जर तुम्ही पाऊस कालखंडामध्ये बाहेर पाऊस चालू आहे, बिळांमध्ये पाणी जात आहे, सर्व बाहेर येत आहे, बिबटे आपली जागा सोडून त्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात येत आहे. आणि नाशिक जिल्ह्यात 80% लोक कुठे राहतात? खेड्यातली लोक कुठे राहतात? आणि शेतात तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मीटर्स कोणत्या हिशोबाने दिलाय? लाईट खंडित करण्याच्या हिशोबाने दिलाय का? तो जो तुमचा ग्राहक आहे, त्या ग्राहकाला किती अपमानाची वागणूक देतो? एखादा आकडा पकडला तर किती अपमानाची देतात? एखाद्याचं लाईट बिल जर त्या ठिकाणी भरलेलं नसेल तर गावात देखत तिथं वायरमन येऊन आम्हाला तुमची लाईट खंडित करणार आहे, पोरा देखत जेव्हा म्हणता आपला बाप बिल भरण्यास सुद्धा कॅपेबल नाही, अशा भावनेनं त्या माणसाला वरवर हसणं आणि आतमध्ये दुखणं या भावना देतात. आम्ही जर तुमचे कंझ्युमर आहोत, आमच्याकडे बिल भरणं तुमचं कर्तव्य समजता तर आमचा हक्क तुम्ही काय राहताय? आमचा हक्क काय आहे? आम्हाला रात्रीच लाईट दिली पाहिजे. हे साधं लॉजिक नाही का? दिवस अंधार पडला का लाईट गायब? कोणतं लॉजिक, कुठला तर्क आहे? अंधारातच लाईटीची गरज आहे, अंधारातच प्रकाशाची गरज आहे, आणि तुम्ही अंधार पडला का लाईट गायब करता. काय आम्हाला झोपा लागले का मग लाईट येते? बरोबर आहे ना? बरोबर आहे. झोपा लागत नाही 11 वाजेपर्यंत, पुन्हा पहाटे 3 वाजता दूध दुभत्यासाठी पोरांना उठायचं. 11 ते 3 किती झोपतील होय लोक? या पद्धतीनं जर असं चालणार असेल, आमच्यातलं तुम्ही स्कूल व्हा आणि सांगा त्यांना, आम्हाला जर उद्या लाईट जाणार असेल तर आम्ही इथनं हलणार नाही. सगळ्यांची तयारी आहे ना? बोलाचा भात बोलाची कडी झाली नाही पाहिजे. अंतर घ्या एकमेकापासून आणि झोपायचं.